नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहतायत LDTV मराठी. LDTV मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत. अष्टविनायकांपैकी एक असलेला गणपती श्री क्षेत्र लेण्याद्रीचा गिरिजात्मक आणि याच गिरिजात्मकाच्या पायथ्याशी असलेल्या श्री लेण्याद्री गणपती देवस्थानच्या भक्तभवन क्रमांक 2 मध्ये आता आपण आहोत. आपण पाहू शकता माझ्या मागच्या बाजूला की या ठिकाणी भव्य दिव्य अशा मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे. अश्वमेघ युवा मंचच्या माध्यमातून हे 5वं वर्ष आहे की जे दिव्यांग बांधव आहेत, आदिवासी बांधव आहेत, त्यांचा सामुदायिक विवाह सोहळा अगदी मोफत त्या ठिकाणी पार पाडला जातो. आणि याच बाबतीत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत हरिभक्त परायण प्रसाद महाराज वाबळे. त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहे आणि समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराज, मनापासून स्वागत. कशा पद्धतीचं हे नियोजन आहे आणि किती तारखेला हा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे? येत्या 2 ऑगस्ट 2026 अश्वमेघ युवा मंच यांच्या माध्यमातून हा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. गेल्या 5 वर्षापासून हा सामाजिक उपक्रम, स्तुत्य असा उपक्रम गणेश भाऊ कवडे यांच्या माध्यमातून संपन्न होत असतो. याही वर्षी अश्वमेघ युवा मंच आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे औचित्य साधून येत्या 2 ऑगस्ट रोजी हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत आहे. खरं पाहिलं तर अंध, अपंग, आपण त्यांना दिव्यांग असं म्हणतो, दिव्यांग व्यक्तींचा हा विवाह सोहळा आहे. 2 दिव्यांग व्यक्तींचा विवाह सोहळा आहे आणि 4 त्या ठिकाणी ठाकर समाजातील, आदिवासी समाजातील असा एकंदरीत 6 दाम्पत्यांचा विवाह सोहळा संपन्न होत आहे. गणेश भाऊंच्या या कार्याला आपण सर्वजण शुभेच्छा देतच आहोत. आणि पुन्हा एकदा अश्वमेघ युवा मंच आणि आमचे जिल्हा अध्यक्ष भाजप युवा मोर्चाचे आदरणीय गणेश भाऊ कवडे आणि त्यांचे सर्व सहकारी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. अतिशय चांगल्या पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. आपण सर्वांनी या सोहळ्याला आपली उपस्थिती लावावी या ठिकाणी विनंती असेल. माझ्यासोबत अश्वमेघ युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे. भाऊ, आपलं मनापासून स्वागत. खरं तर 5वं वर्ष आहे, खूप स्तुत्य उपक्रम आहे. कशा पद्धतीचं नियोजन आहे, किती तारखेला कार्यक्रम आहे आणि कशा पद्धतीने एकंदरीत हे आयोजन केलं गेलं? येत्या 2 ऑगस्टला महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अंध, अपंग, आदिवासी ठाकर समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा खरं तर यावर्षी मोठ्या थाटामाटात खरं तर संपन्न होणार आहे. याची तयारी आपण सर्वजण पाहतच आहात. आमचं 5वं वर्ष आहे. आम्ही मागच्या वर्षी अंध लोकांचा शाही विवाह सोहळा साजरा केला होता. ह्यावेळेस आपण अंध, अपंग आणि आपले आदिवासी ठाकर समाज आहे, हा सामुदायिक विवाह सोहळा खरं तर आम्ही शाही थाटात करत असतो. म्हणजे गळ्यातल्या सोन्याच्या मंगळसूत्रापासून तर पायातल्या चप्पलपर्यंत हा आमचा अश्वमेघ परिवार हा देत असतो. तर हे होते गणेश भाऊ कवडे, ज्यांच्यासोबत आपण बातचीत केलेली आहे की 2 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं सविस्तर माहिती त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे. खरं तर गणेश भाऊ, तुमचं हे सामाजिक कार्य पाहिल्याच्या नंतर साहजिकच महान लेखक आणि कवी विंदा करंदीकरांच्या ओळी आठवल्याशिवाय राहत नाहीत. ते म्हणतात की देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावेत. देणाऱ्याचे हातच घ्यावेत याचा अर्थ असा की देणाऱ्याचं दातृत्वाचे गुण आपण त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. खरं तर 5 वर्ष लगातार कंटिन्युअसली हे सामाजिक उपक्रम राबवणं, सामुदायिक विवाह सोहळा तेही दिव्यांग बांधवांसाठी, निराधार बांधवांसाठी, आदिवासी बांधवांसाठी करणं खरं तर ही एक विशेष गोष्ट आहे. मला वाटतं गणेश भाऊंसारख्या सामाजिक कार्यकर्ते जर पुढे आले तर समाजातील अनेकांना त्या ठिकाणी मोठा आधार मिळाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट समीक्षा गोलपसह मी लक्ष्मण दातखेडे, LDTV मराठी, लेण्याद्री.